नमस्कार, मी पंकज दळवी. ब्रँड ठाकरेचं पुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की ठाकरे ब्रँड महत्वाचा आहे का आणि ठाकरे ब्रँडची चर्चा आत्ताच का सुरू झाली. खरं तर ठाकरे ब्रँडची आत्ता चर्चा का सुरू झाली त्याचं कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या लढवलेली बेस्टच्या एम्प्लॉईज युनियनच्या क्रेडिट सोसायटीची म्हणजेच पतपेढीची निवडणूक. आता या पतपेढीच्या निवडणुकीत हे दोघे भाऊ एकत्र आले, त्याचं ब्रँडिंग केलं गेलं की ब्रँड ठाकरे. तर हा ब्रँड ठाकरे महत्वाचा होता का, तर महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाच्या दृष्टीने प्रथमदर्शनी ब्रँड ठाकरे हा खूप महत्वाचा मानला जातो. जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले तेव्हापासून चर्चा सुरू होत होत्या की दोघं एकत्र येणार का, हे दोघं बोलणार का, हे दोघं एकत्र मंचावर येणार का, मंचावर आले तरी राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, अशा अनेक चर्चा सुरू होत्या. अनेक लोकांनी, त्यांच्या कुटुंबातली लोक असतील किंवा राजकीय लोक असतील, बाळा नांदगावकरांसारखे राज ठाकरेंची शिलेदार असतील, अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे ब्रँड हा एकत्र यावा यासाठी प्रयत्न केले. अनेक वर्ष या प्रयत्नांना यश आलं नाही. मात्र तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाला जे आहे तो मुहूर्त सापडला आणि मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी हे दोन बंधू एकत्र आले. वरळी डोमच्या कार्यक्रमामध्ये खचाखच सभागृह भरलेला होता. बॅटरीच्या मोबाईलची टॉर्च लाईट सुरू केली आणि स्टेजच्या दोन कोपऱ्यातून ठाकरे बंधू एका समोरासमोर आले. उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि महाराष्ट्राची अनेक दिवस चर्चा करत होता, अनेकांची राजकीय लोकांची स्वप्न होती, ते पूर्ण झालं आणि उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आणि सुरू झाली ब्रँड ठाकरेची चर्चा. मग ती चर्चा आत्ताच का सुरू झाली, उद्धव ठाकरे राज ठाकरे एक झाले किंवा एकत्र आले हे एक महत्वाचं कारण होतं. आणि त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याहूनही महत्वाच्या म्हणजे मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या निवडणुका. कारण ह्या महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे यांचं वर्चस्व आहे, राज ठाकरे यांची ताकद आहे. मुंबईत ताकद आहे, ठाण्यात ताकद आहे, पुण्यात आहे, नाशिकमध्ये आहे. त्यामुळे जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि ठाकरे ब्रँड एकवटला तर महाराष्ट्रातली महापालिकांची राजकीय गणितं बदलतील का, समीकरणं जुळवतील का, नवीन समीकरणं जुळतील का, मराठी माणूस एकत्र येईल का, हे सगळ्या मुद्द्याची चर्चा सुरू झाली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र का आले तर मराठीच्या मुद्द्यावरनं. मराठीचा मुद्दा म्हणजे काय तर हिंदी ही सक्तीची असावी का या मुद्द्यावरनं दोन ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधू वैयक्तिकरित्या एकत्र आले, दोघं मराठीच्या मुद्द्यावर एकवटले. मात्र ते दोघं राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. आणि जर का ते राजकीयदृष्ट्या एकत्र आले असते तर त्याचा परिणाम काय होईल, ती समीकरणं काय असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगळं झाल्यानंतर एकत्र लढवलेली पहिली निवडणूक म्हणजे बेस्टच्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन त्यांनी एक पॅनल तयार केलं. त्या पॅनलच्या माध्यमातून ते दोघं एकत्र निवडणूक लढवत होते. 21 जागा होत्या. 21 जागांपैकी 19 जागांवरती उद्धव ठाकरे निवडणूक लढले आणि 2 जागा ज्या आहेत त्या राज ठाकरेंना निवडणूक लढवण्याची त्यांनी तिकडे संधी दिली. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की ठाकरे ब्रँड एकवटलेला आहे. ठाकरे ब्रँड एकवटला, चर्चा सुरू झाली. दुसऱ्या बाजूनी प्रसाद लाड भाजपाचे आमदार आहेत, भाजपाचे नेते आहेत, त्यांनी आपलं पॅनल उभं केलं. त्यामुळे निवडणूक ही ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड यांचं पॅनल असं रंगवलं गेलं. चर्चा माध्यमांमध्ये झाली, ठाकरे जिंकणार की लाड जिंकणार, त्याला लिटमस टेस्ट म्हटलं गेलं. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही निवडणूक आता महत्वाची का होती, पुन्हा मी त्याच मुद्द्यावरती येतो की निवडणूक महत्वाची का होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे एक त्या निवडणुकीला चर्चेत आणण्याचं आणि किंवा त्या निवडणुकीची चर्चा होण्याचं महत्वाचं कारण होतं. मात्र दुसरं कारण होतं की या निवडणुकीमध्ये असलेले मतदार, बेसचे जे मतदार आहेत ते जवळजवळ आपण म्हणू शकतो 99% मतदार हे मराठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली, मुंबईतली ही मराठी वोट बँक होती आणि ही वोट बँक अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबतही होती. उद्धव ठाकरे यांना त्यांनी साथ दिली होती.
अनेक बेस्ट कर्मचारी जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या तिकडच्या त्यांच्या युनियनला साथ दिली होती. मात्र आता समीकरण आणखीन बदलली होती. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे त्यांचा वोट शेअर वाढणार का? या निवडणुकीत साहेब 15,000पेक्षा जास्त आहे, 15,800-900च्या आसपास मतदार होते, 12,000 12,500च्या आसपास वोटिंग झालं, म्हणजे 83% आसपास मतदान झालं. याच्यामध्ये ठाकरे ब्रँड चालणार का? चर्चा सुरू झाली. मतमोजणीच्या दिवशी, पुन्हा सांगतोय, मतमोजणीच्या दिवशी सुद्धा अगदी पहाटेपर्यंत मतमोजणी चालली. साधारणतः 12:30-1ला मतमोजणी दुपारी सुरू झाली, ती रात्री 3:30 वाजेपर्यंत मतमोजणी चालली. याच्यावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती अटीतटीची लढाई तिकडे झाली. मतमोजणीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. निकाल लागला. निकाल तितकाच धक्कादायक होता. ज्यांची चर्चा होती, दोघांमध्ये चेंडू खेळवला जात होता, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं पॅनल आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड यांचं पॅनल. धक्कादायकरित्या, आश्चर्यकारकरित्या या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा समोर आला आणि तिसऱ्याचा लाभ झाला. तो म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते शरदराव यांचे चिरंजीव आणि म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रमुख शशांक राव यांचा. शशांक राव यांनी 21 पैकी तब्बल 14 जागा ज्या आहेत त्या अगदी चांगल्या मताधिक्याने निवडून आणल्या आणि उरलेल्या 7 जागांवरती प्रसाद लाड यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. आता पुन्हा प्रश्न तोच निर्माण होतो की ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे मतं एकवटली नाहीत का? ठाकरे बंधूंचा पराभव का झाला? भाजपाचा किंवा प्रसाद लाड यांना जो अपेक्षित मतं होती ती का मिळाली नाहीत? आणि अचानक शशांकराव इतक्या फोर्सनी पुढे का आले? आपण सुरुवातीला बघूया की ठाकरे बंधूंचा पराभव का झाला? ब्रँड ठाकरे हा या निवडणुकीत हरला का? एकही उमेदवार त्यांचा निवडून नाही आला आणि एक हाती वर्चस्व होतं. यापूर्वी ठाकरेंचे 19 जे आहेत ते सदस्य निवडून आले होते, मात्र ह्या पंचवार्षिक समितीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. याचं कारण म्हणजे गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता बेस्टमध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला होता. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर जो ठाकरे ब्रँड हरण्यासाठी जे आपण म्हणू शकतो की कारणीभूत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असलेले अंतर्गत कलह, मतभेद आणि हेवेदावे. खरं तर ही निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने नेते, माजी नगरसेवक आणि बाळासाहेबांच्या त्या काळातल्या सुरुवातीच्या टीममधले जे नेते होते ते म्हणजे सुहास सामंत. सुहास सामंतांनी मुंबईमधल्या गोरेगाव या ठिकाणी समाजवाद्यांचं असलेलं वर्चस्व, त्या गडाला धक्का लावत नगरसेवक बनण्याचं त्यावेळी जे आहे ते बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यावेळी सुहास सामंत शिवसेनेच्या जडणघडणीत, एकंदरीत कामगारांच्या जडणघडणीत त्यांचं महत्वाची भूमिका होती. आणि अशावेळी सुहास सामंत यांचं त्यावेळेच्या कमिटीमध्ये असलेले एकमेकांचे मतभेद, एकमेकांना डावलल्याचे आरोप, एकमेकांविषयीची असलेली कुरबुरी, ह्या प्रमुख गोष्टींमुळे सुहास सामंत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जो त्यांचा पॅनल होतं त्याचा पराभव झाला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे तो कामगारांनी अनुभवलेला मुद्दा आहे की अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं निवडणुकीच्या वेळी आश्वासनं दिली जातात, मात्र निवडणूक झाल्यानंतर जे आहे ते कामगारांना वाऱ्यावर सोडलं जातं. कुठेतरी ही भावना कामगारांच्या मनात डेव्हलप झाली होती आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वरती असलेला किंवा त्यांच्या पॅनलवरती असलेला रोष कामगारांनी आपल्या मतपेटीतून दाखवला आणि जो बहुचर्चित ठाकरे ब्रँड होता त्याचा पराभव झाला. दुसरं, प्रसाद लाड यांना अपेक्षेपेक्षा मतं मिळाली नाहीत, पण त्यांची युनियनची स्थापना करून फक्त 1.5 वर्ष झाले आणि त्या 1.5 वर्षात त्यांनी 7 त्यांचे उमेदवार आहेत ते निवडून आणले. आता हे का झालं? एक तर सगळ्यात आधी म्हणजे भारतीय जनता पक्षाची त्यांना प्रचंड साथ होती, मजबूत पाठबळ होतं. अप्रत्यक्षरित्या आपण म्हणू शकतो, प्रत्यक्षरित्या भाजपानं त्यांना पाठिंबा दिला नव्हता. दुसरा मुद्दा आहे की प्रवीण दरेकरांसारखी सहकार क्षेत्रात, मुंबईच्या, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सध्या मोठं नाव असलेली व्यक्ती त्यांच्यासोबत होती. छोट्या संघटनांनी त्यांना समर्थन दिलेलं. एकनाथ शिंदेच्या किरण पावसकरांची जी संघटना आहे त्यांनी त्यांना समर्थन दिलेलं. असं असून किरण पावसकरांची संघटनेचं समर्थन होतं. प्रसाद लाड यांची 7 उमेदवार निवडून आणून खातं खोललं. त्यांचं का एवढे उमेदवार निवडून आले? खरं तर त्यांना अजून उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा होती, मात्र शशांकराव फॅक्टर त्यांच्यावरती वरचढ चढलं. तर शरद राव यांचं पॅनल किंवा शशांकराव यांचं पॅनल जे आहे ते भारी पडलं. त्याचं कारण आपण नंतर बघूया. मात्र भाजपाला किंवा प्रसाद लाड यांना मतं का दिली ते आपण बघूया. प्रसाद लाड यांनी गेले 1 ते 1.5 वर्षात सातत्यानं
हा बेस्ट कामगारांशी ते संपर्कात होते. बेस्ट कामगारांचा घराचा प्रश्न असतो, अवघ्या काही लाखात घर देण्याचा प्रश्न असो, तिकडची दादागिरी असो, किंवा अनेक मुद्द्यांना त्यांनी वाचा फोडली. त्यामुळे जुन्या लोकांपेक्षा एखाद्या नवीन व्यक्तीवरती विश्वास ठेवून बघावा ह्या उत्सुकतेपोटी अनेकांनी प्रसाद लाड यांना मतं दिली, हे मान्य करावं लागेल. आता या सगळ्या स्पर्धेतला डार्क हॉर्स म्हणजे शरद राव यांच्या निधनानंतर शशांकराव यांनी युनियनचा ताबा घेतला, युनियन सांभाळायला सुरुवात केली. त्याच्यानंतरचा एक 9 दिवसांचा संप बेस्टचा वगळता त्यांचा हा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल, हे शशांकराव स्वतः मान्य करतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे शशांकराव यांचं कामगारांच्या कार्यामध्ये किंवा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये असलेलं सातत्य. शशांकराव रोज जे आहेत ते वेगवेगळ्या डेपोजना भेट देतात, विशेषतः अंधेरी डेपो असेल, मजाज डेपो असेल, गोरेगाव ओशुरा डेपो असेल, दिंडोशी असेल, गोराई डेपो असेल, किंवा पोईसर असेल, मागाटणे असेल, बोरिवली डेपो असेल, सगळ्या डेपोंमध्ये विशेषतः पश्चिम उपनगरामधल्या डेपोंमध्ये त्यांनी खूप चांगला रॅपो मेंटेन केलेला आहे. आणि सातत्य अनेक वर्षांपासून शरदराव यांनी केलेलं काम लोक भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी जोडलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि शशांक राव यांनी या निवडणुकीत मुसंडी मारली आणि तब्बल 14 उमेदवार निवडून आले. आता हा विषय झाला या निवडणुकीचा. ह्याच्यात कोणाचा का पराभव झाला आणि कोण का जिंकलं ते आपण सांगितलं. मात्र ठाकरे ब्रँडसाठी निवडणूक का महत्वाची होती. खरं तर बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेची जडणघडण केली, शिवसेनेची बांधणी केली, त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा कामगार चळवळीचा होता. आपण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बघितलं, 5 स्टार हॉटेल असतील, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, किंवा अनेक वेगवेगळी आस्थापना असतील, त्याच्यामध्ये बेस्ट सारखी संस्था असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल, याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या कामगार सेनेचा, भारतीय कामगार सेना असेल किंवा स्थानिक लोकाधिकार समिती असेल, त्यांची प्रचंड ताकद होती आणि तेच बाळासाहेबांचं खरं नेटवर्क होतं. आणि त्याच कामगारांच्या जोरावरती बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा पक्ष मोठा केला, वाढवला, ताकद वाढवली. हीच ताकद उद्धव ठाकरे यांना टिकवता आली का, तर आपण सपशेल त्याला नाही म्हणू शकतो. आपण म्हणतो की बेस्टची निवडणूक एक छोटीशी निवडणूक होती, मात्र याच कामगार चळवळीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि म्हणून शिवसेनेसाठी बेस्टची साधारणतः 15,000 च्या आसपास मतदार असलेली निवडणूक महत्वाची होती. आता प्रश्न आहे की ठाकरे ब्रँड टिकणार का. खरं तर ठाकरे ब्रँड टिकणार का हा प्रश्न का आता विचारला जातोय, कारण अगदी काही दिवसांवरती महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नवी मुंबई, तसंच पिंपरी चिंचवड, पुणा अशा महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे ज्याला आपण आता ठाकरे ब्रँड म्हणतोय, तो ठाकरे ब्रँड जर का एकत्र आला तर चित्र बदलेल का, अशी चर्चा सुरू झाली. आणि आता या निकालानंतर ठाकरे ब्रँड एकत्र आला तरी काही होत नाही, अशी जी आहे ती चर्चा तिकडे उपस्थित केली जाते. अर्थात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि बेस्ट कर्मचारी क्रेडिट सोसायटीची निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण समोर, दोघांच्या एकत्रित पॅनल समोर टार्गेट होतं ते शशांकराव, टार्गेट होते ते प्रसाद लाड. मात्र मुंबई महानगरपालिकेला कॅनव्हास इतका छोटा नसणार आहे. मुंबई महानगरपालिकेला कॅनव्हास मोठा असणार आहे. स्थानिक पातळीवरची समीकरणं उद्धव ठाकरेंना सांभाळावी लागणार आहेत, स्थानिक पातळीवरची समीकरणं राज ठाकरेंना सांभाळावी लागणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात चॅलेंज वेगळं असणार आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं टार्गेट वेगळं असणार आहे. त्यामुळे A=B, B=C म्हणून A=C ही समीकरणं मुंबई महानगरपालिकेला लागू होतील का, तर आपण त्याचं उत्तर आत्ता नाही असं देऊ शकतो. कारण समीकरणं एक सातत्यानं बदलत असतात. निवडणूक जशी रूट लेवलला जाते, आपण जर का ट्रेंड बघितला तर लोकसभेच्या निवडणुकीला निकाल वेगळा होता, विधानसभेला वेगळा आला, आणि महानगरपालिकेला निकाल हा जो आहे तो वेगळा असू शकतो, कारण मायक्रो लेवलला ही निवडणूक जाते. त्यामुळे काय निकाल लागेल हे सांगता येऊ शकत नाही. दोघं एकत्र येण्याचा काय परिणाम होईल, हे दोघं एकत्र आल्याने लोक एकवटली जातील, पण त्याचा परिणाम किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मतपेटीवरती दिसून येईल का, याच्यावरती अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हटलं तर महानगरपालिका आणि बेस्टची निवडणूक यात प्रचंड फरक आहे, तफावत आहे. मात्र याच्यातला एक महत्वाचा धागा जो आहे तो आपण विसरून चालणार नाही. ती बेस्ट निवडणुकीत मतदान करणारे 12,500पेक्षा जास्त जे मतदार आहेत त्यातले
इथे 99% मतदार हे मराठी आहेत आणि मुंबईचे आहेत. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि तो मुद्दा विसरून चालणार नाही. यावरून अनेक संदर्भ जोडले जातील, यावरून तर्क काढले जातील, समीकरणं मांडली जातील, थिअरी मांडल्या जातील. मात्र या सगळ्या छोट्या छोट्या निवडणुकांमधून सुद्धा मराठीचा मुद्दा जो आहे तो आपण विसरून चालणार नाही. तो तितकाच महत्त्वाचा आहे. तो उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहे, तो राज ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहे आणि तितकाच तो भाजपासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकणार का या प्रश्नाचं उत्तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जोडली जाणारी समीकरणं, मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतांचं ध्रुवीकरण होतंय, ज्या पद्धतीने मतांचं विभाजन होतंय, ज्या पद्धतीने उमेदवार दिले जात आहेत, युती आघाडीची समीकरणं जुळवली जात आहेत, त्याच्यावरती येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड टिकणार का हे स्पष्ट होईल.